ख्रिस्तामध्ये ज्यावेळी तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आला, तुम्हाला सर्व काही दिले आहे. आतासुद्धा तुम्ही ते मागत आहात जे तुम्हाला दिले गेले आहे. तर तुमच्या विचारांमध्ये परेशानी आहे, ते तुम्हाला सोडवायची आहे. कारण तुम्ही त्या गोष्टींना मागत आहात जे गोष्ट तुम्हाला सुरुवातीपासून दिली आहे. तुम्ही जन्मण्याच्या अगोदर तुम्हाला दिली आहे. ज्यावेळी येशू ख्रिस्त यहुदी लोकांसोबत बोलत होते, त्यांनी सांगितलं, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही काय खाणार, काय पिणार, कुठं राहणार, काय घालणार, कारण की तुमच्या स्वर्गीय पित्याला पहिल्यापासून माहीत आहे तुम्हाला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे. जर त्याला माहीत आहे तर त्यांनी त्या गोष्टी दिल्या आहेत. पण तोपर्यंत हे वचन पूर्ण झाले नव्हते, कारण की तोपर्यंत पूर्ण विश्व आपणाला दिलं नव्हते. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त आले, मेले व जिवंत झाले, त्यांनी सांगितलं, स्वर्ग आणि पृथ्वीचा सर्व अधिकार मला दिले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रडू शकता. महिमा महिमा. शरीराला हायफाय देऊ शकता, बोलू शकता. स्वागत आहे तुमचं चर्चमध्ये. तुम्हाला बघून आनंद झाला. प्रेज द लॉर्ड. चला आपण प्रार्थना करूया. स्वतःला तयार करा. स्वतःसाठी प्रार्थना करा की प्रत्येक जे वचन तुम्ही जे इकडून ऐकणार आहात ते तुमच्या आतमध्ये एक बदल आणणार आहे. स्वतःची प्रार्थना करा. परमेश्वराला बघायला द्या की तुम्ही स्वतःच्या आतमध्ये एक बदल आणू इच्छिता. हे खूप गरजेचं आहे की तुमच्या आतमध्ये एक बदल असण्याची इच्छा असेल. आठवा त्या महिलेला जिला 12 वर्षापासून रक्ताचे आजार होता, तिने बदलाची एक इच्छा केली होती. तिला एक शारीरिक आरोग्य पाहिजे होतं. बऱ्याच जणांना आत्मिक आरोग्य हवं आहे. बरेचसे लोक आत्मिकतेने थंड झाले आहेत. तर तुम्ही एक असे व्यक्ती होता आणि तुम्ही जर अजून जास्त परमेश्वरासाठी करू इच्छित होता तर तुम्ही परमेश्वराला सांगा, परमेश्वर, मी तुमच्यासाठी अजून करू इच्छितो. मी तुमच्यासाठी अजून जास्त करू इच्छितो. मी अजून खोलीने तुम्हाला जाणू इच्छितो. प्रत्येक जागेवर तुमच्या सुवार्तेचा प्रचार करू इच्छितो. माझ्याशी बोला, मला बदला. परमेश्वराचं वचन मला बदलणार आहे. जसं मी आलो होतो तसा मी नाही जाणार आहे. मी इकडून बदलून जाणार आहे. इकडून बदलून जाणार आहे. धन्यवाद द्या पवित्र आत्म्याचा की तो तुम्हाला बदलणार आहे. तुम्ही स्वतःला बदलायला द्याल. तुम्ही स्वतःला बदलायला द्याल परमेश्वराला. परमेश्वराला तुमची खोल इच्छा सांगा की तुम्ही इकडे त्याला स्वतःला बदलण्यासाठी आला आहात. तुम्ही इकडे त्याच्या वचनाला ऐकून करण्यासाठी आला आहात आणि हीच तुमची साक्ष असेल. ओ धन्यवाद प्रभू. धन्यवाद 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 देतो तुमच्या वचनाच्या सामर्थ्यासाठी, जे आम्हाला शुद्ध करते, जे आम्हाला आमच्या जीवनासाठी योग्य दिशेमध्ये घेऊन जातं. धन्यवाद देतो प्रभू. आम्ही घोषणा करतो की तुमचे वचन आमच्या आत्म्यामध्ये काम करत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हा प्रभू, आम्हाला ते सगळं दाखवत असताना, आमच्याकडून ते सगळं कळत असताना त्यासाठी पाठवलं गेलो होतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. धन्यवाद पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये तुमच्या सेवकाईसाठी. धन्यवाद देतो ह्या वेळेसाठी जो तुम्ही आम्हाला दिला आहात. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्ही सांगतो प्रभू, आमचे आत्मा, आमचे हृदय उघडलेले आहेत तुमच्या वचनाला ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. आणि या प्रार्थनेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. बसू शकता. शेजाऱ्याला बोला, आपलं बोलवणं पूर्ण करा. बक्षीस सचेत बना. आपलं बोलवणं पूर्ण करा. आपण बघू शकतो फिलिप्पियरांस पत्र 3 अध्याय 12 वचन. हा अर्थ नाही की मी मिळवलं आहे किंवा सिद्ध झालो आहे. त्या पदार्थाला पकडण्यासाठी धावत निघून जातो ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला पकडलं होतं. नेक्स्ट. हे भावांनो, माझी भावना ही नाही की मी पकडला गेलो आहे, पण फक्त एक जे काम करतो, ज्या गोष्टी मागे राहिल्या आहेत त्यांना विसरून पुढच्या गोष्टींकडे जात असताना. वाव. नेक्स्ट. निशाण्याकडे धावत निघून जातो की मी बक्षीस मिळवू ज्यासाठी परमेश्वराने ख्रिस्त येशूमध्ये मला बोलवलं आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, मी उंच बोलवण्यामध्ये बोलवलं गेलो आहे. मी उंच बोलवण्यामध्ये बोलवलं गेलो आहे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्ही कोणत्या कामासाठी बोलवले गेले आहात. धर्मामध्ये पण लोक बोलतात की बोलवणं आलं आहे, किंवा लोक ख्रिस्तामध्ये पण बोलवणं आलं आहे. धर्मातले पण गाणं बोलतात, बोलवणं आलं आहे, बोलवणं आलं आहे. तो ख्रिस्तामध्ये आला आहे हे त्या बोलवण्याचं काहीच नाही करत. तुमचं बोलवणं आलं आहे, आनंदी नाही आहेत. शेजाऱ्याला बोला, तुमचं बोलवणं आलं आहे.
यमराजाकडून नाही, प्रभूकडून. ठीक आहे. बोलत आम्हाला रात्री कडेवरती बसून यमराज दिसले. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने का पकडलं की तुम्ही बक्षिसाला पकडाल. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्यासाठी बक्षिसाला नाही पकडणार आहे, तुम्हाला बक्षिसाला पकडावं लागेल. नेक्स्ट. आमच्यामधले जेवढे सिद्ध आहेत हाच विचार ठेवतील, आणि जर कोणत्या गोष्टीमध्ये तुमचा जर अजून दुसरा विचार असेल तर परमेश्वर तुम्हाला तुमच्यावर त्याला पण प्रकट करेल. तो सांगत आहे की हा सिद्ध लोक आहेत ज्यांना माहिती आहे की बोलवणं आहे. मुलं काय बोलतात, आम्हाला नाही माहित कोणती बोलवणं आहे. लिहिलं आहे, आमच्यामधले जेवढे सिद्ध आहेत हाच विचार ठेवतील. कोणता विचार? जो त्यांनी 12 पासून सांगायला सुरू केला की मी त्या पदार्थासाठी पकडण्यासाठी धावत चालत जात आहे. अरे सोडा, लीडर कोण बघणार, आता तुम्ही लहान आहात. कोणी लीडर बनला जरी त्याच्या कानामध्ये जाऊन फुकलं, जास्त लीडर नका करू, नंतर जाऊन धावणार. कारण तुम्ही मुलं आहात, अजूनपर्यंत तुम्ही सिद्ध नाही झाला आहात. जे सिद्ध होतात त्यांच्याकडे एकसारखे विचार असतात, ते आपल्या बोलवण्यामध्ये धावत असतात, ते आपल्या बोलवण्याला पूर्ण करत असतात. जे सिद्ध होतात, जे वयस्क होतात, जे सयाने होतात, जे लहान आहेत ते काहीच नाही करत. त्यांना काय हवं आहे? मांडी. नेक्स्ट. ह्यासाठी जिकडे आपण पोचलो त्यानुसार चाला. इकडे काढलं आहे, ह्यासाठी जिकडे तुम्ही पोचलात त्याच्या नियमानुसार तुम्ही चाला, आणि आपल्या सगळ्यांकडे एकसारखे विचार असतील. प्रेज द लॉर्ड. लिहिलं आहे ना, लेटेस्ट माइंड द सेम थिंग. तुमच्याकडे एकसारखे विचार असतील. त्याने लिहिलं आहे त्यांच्या अनुसार त्याला 2 लाईनला एकसारखं केलं आहे. हालेलुया. अजून वाचूया AMPC मधून. AMPC. I have not attained ideal or have already been perfect. Press on to lay hold and make my own. नाही की मी मिळवलं आहे, पण मी जात आहे आणि पकडून स्वतःचं बनवत आहे. ते बक्षीस तुमचं आहे, पण तुम्हाला त्याला पकडून स्वतःचं बनवायचं आहे. कारण ते बोलवणं तुमचं आहे. तुमचं बोलवणं कोणी दुसरं पूर्ण नाही करणार आहे. That for which Christ Jesus the Messiah has laid hold of me and made me his own. ज्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने मला पकडलं आणि स्वतःचं बनवलं. नेक्स्ट. I do not consider, brethren, that I have captured and made it my own yet, but one thing I do, it is my one aspiration, forgetting what lies behind and straining forward to lies ahead. त्याने सांगितलं की मी त्याला पकडून अजूनपर्यंत स्वतःचं नाही बनवलं आहे, पण एक काम करतो, जुन्या गोष्टींना विसरून पुढच्या गोष्टींकडे धावत चालत जात आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेस ऑन. मी दबाव बनवतो. बोला, मी दबाव बनवतो. Toward to goal to win the supreme and heavenly prime. Hallelujah. सुप्रीम आणि दैव्य बक्षीस, To which God in Christ Jesus is calling us up. ज्यासाठी परमेश्वराने आपल्याला उंच बोलवण्यामध्ये बोलवलं आहे. नेक्स्ट. So let those of us who are spiritually matured and full grown have this mind and hold these convictions. तर आम्ही लोक जे पूर्णपणे आत्मिकतेने वयस्क आहोत, जे पूर्णपणे वाढलेले आहोत, त्यांच्याकडे तेच विचार असतील आणि तोच दृढ संकल्प असेल. And if in any respect you have a different attitude of mind, God will make that clear to you also. आणि जर कोणाकडे दुसरे विचार आहेत तर परमेश्वर त्याला पण तुमच्यावरती काय करेल? प्रगट करेल. म्हणजे जी लहान मुलं आहेत त्यांना अजूनपर्यंत हे समजलं नाही आहेत, त्याच्यावरती हे प्रगट अजून नाही झालं आहे. त्यांच्याकडे धावण्यासाठी एक बोलवणं आहे, त्यांच्यावरती काय प्रगट झालं आहे? तुम्ही मांडीवर झोपून राहा. धावणं त्यांच्यासाठी प्रगट नाही झालं आहे. नेक्स्ट. So let us hold true to what we have already attained and walk and order our lives by that. Oh, hallelujah. ह्यासाठी आपण त्याला पकडून राहू आणि आपल्या जीवनाला ह्या अनुसार चालवा. कोणत्या अनुसार? त्या धावण्याला पूर्ण करण्यासाठी, बक्षिसाला मिळवण्यासाठी, तुमच्या पूर्ण जीवनाला त्या बक्षिसाला मिळवण्यासाठी पाहिजे. आम्हाला आपल्या जीवनाला पूर्णपणे डिझाईन करायचा आहे ह्यासाठी जगण्यासाठी. आम्हाला आपल्या जीवनाला डिझाईन करायचा ह्या बक्षिसाला मिळवण्यासाठी, ना की त्या बोलवण्याला पूर्ण करण्यासाठी जो परमेश्वराने तुम्हाला नाही दिला आहे.
आणि त्या गोष्टींना मिळवण्यासाठी जे जग परमेश्वर ते तुम्हाला पहिल्यांदा दिलं आहे. मेसेज ट्रान्सलेशन. Verse 12. I'm not saying that I have this all together, that I have made it made, but I'm well on my way. सांगितलं, मी नाही सांगत आहे की मी सगळं काही समजलो आहे, पण मी माझ्या रस्त्यावरती आहे. तुम्ही तुमच्या रस्त्यावरती आहात. विचारायला काय तुम्ही तुमच्या रस्त्यावरती आहात? काय उत्तर भेटलं? उत्तर तर घ्या. सांगितलं विचारा, उत्तर पण सांगा. पेराने काय उत्तर दिलं? हां, आमच्या रस्त्यावरती आहे बनारसच्या. आम्ही आमच्या रस्त्यावरती आहोत पुण्याच्या. आम्ही आमच्या रस्त्यावरती आहोत गाईला मूल घालण्याच्या. आम्ही या रस्त्यावरती आहोत. बघा आमचं जीवन काय आहे. सकाळी चपाती बनवा, दुपारी जेवण करा, कोणाचे पाय दाबा, आम्हाला स्वर्ग मिळेल. हे कोणते बायबल वाचून आले आहेत? बोलत नवऱ्याच्या पायामध्ये स्वर्ग आहे, त्याच पायाने मार खाल्ली होती, स्वर्ग दिसला का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा 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 हा. Reaching out for Christ, who has so wondrously reached out for me. पर्यंत पोहोचला. नेक्स्ट. Friends, do not get me wrong. सांगितलं मित्रांनो मला चुकीचं नका समजू. आय नो मी आय काउंट माय सेल्फ बट इन ऑल ऑफ दिस. मी पण तुम्हाला सांगत आहे की मला एक्सपर्ट नका समजू. तर तुम्ही बोलाल पास्टर काय तुम्हाला सगळं समजलं नाही? बट आय गॉट माय आय ऑन दी गोल. पण माझी नजर कशावरती आहे? निशाण्यावरती आहे. प्रेज द लॉर्ड. सगळं समजलं तर नाही आहे, पण डोळे कशावरती आहेत? डोळे कशावरती आहेत? निशाण्यावरती. की भारताच्या प्रत्येक किलोमीटरवरती माझं चर्च असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दिवशीचे पूर्ण रस्ते खाली असतील, लोक कुठे जात असतील पास्टर आयजॅकला ऐकण्यासाठी चर्चमध्ये. हालेलुया. माझी नजर कशावरती आहे? माझ्या निशाण्यावरती आहे. माझी नजर आहे. बिकॉज गॉड इज बिकमिंग द ऑनवर्ड टू द जीसस. तुमची नजर कोणत्या गोष्टीवरती आहे? तुमचा कोणता निशाणा आहे? ऑफ अँड रनिंग अँड नॉट टर्निंग बॅक. धावत आहे आणि मागे नाही हटत आहे. लोक धावायला सुरू करतात, नंतर भजी तळायला सुरू करतात. बोलतात आम्ही पहिल्यांदा लीडर होतो, आता लीडर नाही आहोत. वाव, वंडरफुल. पंच्या चक्करमध्ये, मम्मीच्या चक्करमध्ये बोललो वाव. ऑफ अँड रनिंग अँड नॉट टर्निंग बॅक. लोक तर मागे हटले आहेत, दुसऱ्यांना पण करत आहेत. लीडर बनवा जुन्यामध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही चर्चमध्ये बसलात, परमेश्वराने सांगितलं तुम्हाला सिलेंडर बनायचं आहे. तुम्ही बोललात हा मी बनणार आहे. पुढच्या दिवशी तुम्ही बोलणार आहात नाही बनणार आहे. रात्री शैतानाने तुमच्या आतमधून ते वचन काढलं आहे. तुम्हाला माहित नाही बायबल सांगते शैतान कधी येतो? लगेच. कशी तुमच्या आतमध्ये इच्छा आली होती परमेश्वराची सेवा करण्याची आणि तुम्ही त्या इच्छेचा सन्मान नाही केलात? काय तुम्हाला माहित नाही आहे की परमेश्वराची सेवा करण्याची इच्छा फक्त परमेश्वर देऊ शकतो? परमेश्वराची सेवा करण्याची इच्छा तुम्हाला तुमचं डोकं नाही देणार, शैतान तुम्हाला नाही देणार. परमेश्वराची सेवा करण्याची इच्छा जर 1 सेकंड जरी आली होती, ती परमेश्वराकडून आली होती. काय केलं तुम्ही त्या इच्छेसोबत? नंतर तुम्ही जाणू इच्छिता प्रभू माझ्याकडून काय इच्छितो? प्रभूने सांगितलं तर होतं तो काय इच्छितो, तुम्ही ऐकत होता? जेव्हा एकाने 10 लाख दिले तर तुम्ही बोललात वाव मी पण 10 लाख देईन. काय तुम्हाला माहित होता हा परमेश्वर होता जो तुमच्यासोबत बोलत होता? काय तुम्हाला माहित आहे? परमेश्वराने तुम्हाला तुमचा निशाणा दाखवला होता. काय तुम्हाला माहित आहे? बोलतात मला नाही माहित परमेश्वर काय इच्छितो, कारण तुम्हाला माहित नाही की तुम्हाला माहित नाही तो कसा इच्छितो. अच्छा चला मायक्रोफोन देऊ शकता. कोणाला तरी द्या. कोणाला द्यायचा? ह्याला द्या. जर स्वर्गातून आकाशवाणी झाली की माझी सेवा करणार. कितने सवाल समझ में आया? जर स्वर्गामधून आकाशवाणी झाली की परमेश्वर सांगेल की माझी सेवा करा तर कराल? यस. नक्की. अजून कोणाला विचारू मी? हां ठीक आहे. ह्यांना बघू.
जर आकाशवाणी झाली, स्वर्गातून आवाज आला, जसं शौलाच्या टाईमला झालं होतं, शौल शौल तुला मी बोलवलं आहे, तर तुम्ही काय करणार आहात? करेंगे. करणार. पण काय तुम्हाला माहिती आहे आकाशवाणी बंद झाली. आता काय होते? आत्मावाणी आणि पास्टरवाणी. तर काही लोक आकाशवाणीचं वाट बघत आहेत. मी बोलतो तर सिस्टम बंद झाला भाऊ. पहिलं होतं ना, माणूस यायचा भोकू घेऊन, 4 वाजता लाईट जाणार आहे, 4 वाजता लाईट जाणार आहे, सगळ्यांना सूचित केलं जात आहे, आज 4 वाजता लाईट जाणार आहे. आता काय होतं, मोबाईलवरती मेसेज येतो. तर अजून पण तुम्ही त्या भुपू वाजण्याचा वाट बघत असाल तर जागा, कारण ती सिस्टम आता बंद झाली. तसाच आकाशवाणीचा सिस्टम काय झाला? बंद. आता प्रभू काय करतो? आत्मावाणी आणि पास्टरवाणी. ही पास्टरवाणीची जुन्या नियमापासून निघून येत आहे. शमूएलला पण वाटत होतं की जेव्हा परमेश्वर बोलत होता की मुला माझं ऐक, तेव्हा त्याला पण वाटत होतं की एली बोलत आहे. आणि दोन वेळा 3 वेळा कोणाकडे पळून गेला? एलियाकडे. ही पास्टरवाणी जुन्या नियमापासून आहे. आणि काही लोकांसाठी पास्टरवाणीचा काही अर्थच नाही आहे. उलट पास्टरने आम्हाला सांगितलं आहे, परमेश्वराने थोडीच सांगितलं आहे. कसं सांगणार तो तुम्हाला? हे पण सांगा. ज्या दिवशी मला परमेश्वर सांगेल, मी बोललो कसं सांगेल भाऊ, मग हे तर सांगा. कसं सांगणार आहे प्रभू? स्पीकर लावून रस्त्यावर जातात आणि 4 लोक येऊन सांगणार तुम्हाला बोलवलं आहे, बोलवलं आहे, विचारत आहे. लॉर्ड, जर पवित्र आत्मा नाही सांगणार तर कोण सांगणार आहे? तुमच्याच विचारांचा जर परिणाम आहे. मी तर तिकडेच होतो. प्रेज द लॉर्ड. योग्य रस्ता दाखवत असताना, हालेलुया. तुमचं भलं इच्छित असताना, हालेलुया. तुम्ही आम्हाला जादूगर का समजलात? का तुम्ही समजलात की आम्ही तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहोत? सो आय एम ऑफन रनिंग अँड नॉट टर्निंग बॅक. मागे नका निघून जाऊ. तुम्हाला माहीत नाही की परमेश्वराला त्या लोकांमध्ये काहीच आनंद नाही आहे जे मागे निघून जातात. काय तुम्ही वचन वाचलं आहेत? तुम्हाला माहिती तुमचं पूर्ण जीवन परमेश्वरासाठी काय बनून जातं? दुःख. परमेश्वराला तुमच्या जीवनामध्ये कोणताच आनंद नाही, कोणताच आनंद नाही. तुम्ही काही पण बना, परमेश्वराला काहीच आनंद नाही. कारण तुम्ही ज्या रस्त्यावरती होता, तुम्ही तो रस्ता सोडून पाठ दाखवलीत. एक वेळ सेनेमध्ये तुमचा कोर्ट मार्शल झाला, तुम्ही तिकडे कायम काय राहता? पळ कुठे? जग तुमच्यासाठी किती पण टाळे वाजवेल, पण सेनेमध्ये झालं तिकडे तुम्हाला काय भेटणार? पळ कुठा? एक वेळ जर तुम्ही तुमचं मन फिरवलात, परमेश्वराच्या राज्यामध्ये तुम्ही काय बनला आहात? मी नाही बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते परमेश्वराला त्या लोकांमध्ये काहीच आनंद नाही जे जोतावरती हात ठेवून मागे येतात. का तुम्ही परमेश्वराला आनंद देऊ नाही इच्छित? ज्या परमेश्वराकडे तुम्ही जाण्याची इच्छा करत आहात, त्याला तुम्ही इकडेच दुःखी केलं आहात. तुम्ही कसं भेटणार आहात मला सांगा. किती जणांना माहिती आहे याकोब आणि एसावची गोष्ट? किती जणांना माहिती आहे याकोब आणि एसावची गोष्ट? माहिती आहे याकोबने एसावला फसवलं. हॅलो, ती गोष्ट वेगळी आहे. एसावची होती, याकोबाने एसावला फसवलं. नंतर एसाव 20 वर्षानंतर 7 वर्ष त्यांनी पहिल्या दुसऱ्या पत्नीसाठी, 6 वर्ष मावशींसाठी मेहनत केली आणि 20 वर्षानंतर तो कुठे येत होता? आपल्या गावी. एसावशी त्याचं भांडण होतं, त्याला माहीत होतं. बायबल सांगते त्याने पुढे काही पाठवायला सुरू केले, काही नोकर जे त्याच्यासाठी गिफ्ट घेऊन गेले. नंतर मागे मुलं जे काकांसाठी गिफ्ट घेऊन गेली. नंतर पत्नी. त्याला पण माहिती होतं की तो एसावकडे नाही जाऊ शकत, कारण एसाव त्याच्यावरती खुश. मला नाही, लोक परमेश्वराकडे जाऊ इच्छितात पण ते परमेश्वराला खुश नाही करत आहेत. काय डोकं योग्य आहे तुमचं? ज्या स्वर्गामध्ये तुम्ही जाऊ इच्छिता परमेश्वराला खुश करत आहात? कोणत्या स्वर्गामध्ये जाणार आहात तुम्ही जिकडे परमेश्वराला तुमच्याशी खुश नाही आहे? तुमचं डोकं उघडत नाही आहे का?
कसं तुम्ही विचार केला की ज्या परमेश्वराकडे तुम्ही भेटायला जात आहात तो तुमच्यावरती खुश नाही आहे आणि तुम्ही त्याला भेटणार आहात? तो तुमच्यावरती प्रेम करतो, वेगळं आहे. पण आनंदी आहे की नाही हा वेगळा आहे. प्रेम वेगळा आहे आणि आनंद वेगळा आहे. हा 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 ते लोक आहेत. कारण आनंद त्या गोष्टीने येतो जेव्हा तुम्ही ते करता ते तुम्हाला करण्यासाठी त्याने सांगितलं आहे. हॅलो, कोण भेटायला जात आहे कोणाला? तुम्ही प्रभूला की प्रभू तुम्हाला? तो आनंदी आहे? एवढी छोटीशी गोष्ट. एसावला याकोब भेटण्यासाठी जात होता. याकोबाकडे काय होती? बुद्धी. की जे एसावाकडे भेटायला जात आहे त्याच्या माझ्याशी काय आहे? लफडं. बेटर आहे की भांडण ते सोडवून ठेवू. काही लोक काही नाही करत. प्रेज द लॉर्ड. हसून घ्या. हा हा हा. चला बोला हा हा हा. आहात का? चला नेक्स्ट. इम्पॉर्टंट. लेट्स कीप फोकस ऑन दॅट बोट. त्याने सांगितलं चला आपला फोकस त्या निशाण्यावरती ठेवूया. Those of us who want everything God has for us, beautiful. तो सांगत आहे आपल्यामधले काही लोक त्या निशाण्यावरती आपला गोल ठेवूया. जे परमेश्वराकडून ते सगळं इच्छित आहात, जे परमेश्वराने त्यांच्यासाठी तयार केलं आहे. तुम्हाला माहिती आहे लोक परमेश्वराकडून सगळं काही नाही इच्छितात. आम्ही पण भूक नको राहू, कोणीच भूक नको राहू. प्रभू 2च चपाती द्या. प्रभू पूर्ण जग देऊ इच्छितो, यांना 2च पाहिजे आहेत. 2च हवे आहेत. हालेलुया. If any of you have something else in mind, जर तुमच्या मधल्या डोक्यामध्ये काय अजून आहे, something less than total commitment, टोटल कमिटमेंटपेक्षा काही कमी, परमेश्वर तुमच्या आंधळ्या विजनाला योग्य करेल. जे लोक जे पूर्ण कमिटमेंट नाही करत आहे त्यांना बायबल काय सांगत आहे? मोतीबिंदूचे पेशंट. मी नाही सांगितलं, लिहिलं आहे इकडे. किती जणांना इंग्लिश येते? काय लिहिलं आहे तिकडे? ब्लड विजन. ब्लड विजन म्हणजे काय? मोतीबिंदू. आत्मिक मोतीबिंदू. अरे पूर्णपणे चर्चसाठी कमिटेड नाही व्हायचं, आपलं जीवन पण द्यायचं आहे. आत्मिक मोतीबिंदू आहे, तुम्हाला ऑपरेशन करा. बायबल तर हेच सांगत आहे. मी नाही सांगितलं, बायबलने सांगितलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॅलो. 5 पॉईंट बोला. 5 पॉईंट लिहिणार आहेत. पहिला आहे, जाऊ शकता परत 12 हिंदी इंग्लिश. अर्थ नाही की मिळवलाय किंवा सिद्ध झाला आहे, पण त्या पदार्थ पकडण्यासाठी धावत निघून जात आहे. त्यासाठी ख्रिस्त येशूने मला पकडलं होतं. ख्रिस्त येशूने मला पकडलं आहे बक्षिसाला पकडण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. नेक्स्ट. हे भावना, माझी भावना ही नाही की मी पकडलो आहे, पण एक काम करतो, ज्या गोष्टी मागे राहिल्या आहेत त्यांना विसरून, जी माझी ती स्वप्न पहिली होती ती त्यांना विसरून नवीन स्वप्नासोबत धावत आहे. हा जो शौल आहे त्याच्याकडे स्वप्न होतं ख्रिस्तींना संपवण्याचं. आता त्याच्याकडे नवीन स्वप्न होतं पूर्ण जगाला ख्रिस्ती बनवायचं. प्रेज द लॉर्ड. लिहिलं आहे तिकडे. आता तुमच्याकडे कोणतं स्वप्न आहे? काय तेच स्वप्न ज्याच्यासोबत तुम्ही चर्चमध्ये आला होता? तुम्ही परमेश्वराचं स्वप्न घेतलं आहात? परमेश्वराचं स्वप्न तुमचं स्वप्न बनलं आहे? पावलासोबत तर हेच झालं. त्याचं स्वप्न काय होतं? सगळ्या ख्रिस्तींना संपवणं. पण आता त्याच्याकडे स्वप्न काय होतं? पूर्ण जगाला ख्रिस्ती बनवणं. वाव. त्याच्याकडे दुसरं कोणतंही स्वप्न नव्हतं. तो जुन्या गोष्टी विसरला. तुम्ही आला ओ मला घर मिळून दे, घर मिळून दे, घर मिळून दे. तुम्ही ख्रिस्तीमध्ये आता काय म्हणता? वाव, ते माझं आता स्वप्न नाही आहे. माझं स्वप्न आहे की सेल बनेल. प्रेज द लॉर्ड. माझं सेल नंबर 1 असून दे. सेल नंबर 1 पार्टनर आहे. तर परमेश्वराने तुम्हाला बनवलं आहे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाही, त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तर त्याने काय सांगितलं? ज्या गोष्टी मागे राहिल्या आहेत त्यांना विसरून. हालेलुया. दुसरं आहे पुढच्या गोष्टींकडे वाढत जात असताना. प्रेज द लॉर्ड. पुढच्या गोष्टींकडे जात असताना नका बोलू, हळूहळू. तेव्हा पास्टर आम्ही हळूहळू काम करतो. मी बोललो धावा. हळूहळू काही नाही होणार. हा धावण्याचा टाइम आहे. मोबाईल पण हळू काम नाही करत.
जेवण पण गॅस लवकर शिजवतं. रेडीमेड कपडे आले आहेत आणि तुम्ही अजून हळूहळू जगामध्ये आहात. भाई पुढे जा, लवकरात लवकर. तुमचं सेल कसं गेला पाहिजे, वेगाने. तुमची पार्टनरशिप कशी झाली पाहिजे, वेगाने. तुम्हाला कसं वर गेलं पाहिजे, वेगाने. प्रेज द लॉर्ड. आज 10 आहेत, उद्या का असले पाहिजेत 50, नंतर किती झाले पाहिजेत 500, नंतर पुढच्या आठवड्यात किती झाले पाहिजेत. जा, तुम्ही बोलता वाव, ही योग्य स्पीड आहे. ही आहे स्पीड जी असली पाहिजे. का बोलू, हळूहळू. दुसरं काय, पुढे निघून जाणं. तिसरं, नेक्स्ट, निशाण्याकडे धावत निघून जातो की ते बक्षीस मिळवू. शेजाऱ्याला बोला, निशाण्याकडे पळा, निशाण्याकडे पळा. तुमच्याकडे निशाणा काय आहे? पुढच्या संडेला जेव्हा येणार तेव्हा 50 लोकांना घेऊन येणार. पुढच्या संडेला जेव्हा येणार तेव्हा 10 लोकांना घेऊन येणार. प्रत्येक दिवशी प्रोजेक्टमध्ये मी 10 लोकांना जोडणार आहे. तुमचे निशाण आहेत जे तुमच्याकडे असले पाहिजेत. तुमच्याकडे निशाणं असले पाहिजेत. त्याने सांगितलं की मी निशाण्याकडे निघून जातो. त्याच्याकडे एक निशाणा होता. किसी ने कहा इफ यू एम एट नथिंग यू विल हिट नथिंग. तुम्ही तर कोणत्या गोष्टीवर निशाणा नाही लावू शकणार, कोणती गोष्टीवर निशाणा नाही घेऊ शकणार. तुम्हाला कोणताही निशाणा शोधावा लागेल. आणि थँक गॉड तुम्ही असं एका चर्चमध्ये जिकडे आम्ही तुम्हाला निशाणा देतो. प्रेज द लॉर्ड. नाही आहे बोलत क्रायसमध्ये कायम काम देतात. निशाणा देतो, काम नाही देत. हालेलुया. तिसरं काय आहे, निशाण्याकडे धावत निघून जाऊ. चौथा है ते बक्षीस मिळू ज्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने मला वरती बोलवलं आहे. काय मिळवा? उंच बोलवण्याचे बक्षीस मिळवा. प्रेज द लॉर्ड. ज्याला उंच बोलवण्याचं बक्षीस मिळवा. उंच बोलवण्याचं बक्षीस मिळवा. बक्षीस मिळवणं तुमचं काम आहे. प्रेज द लॉर्ड. तर नका सांगू आम्ही आजारी आहोत, म्हातारे आहोत, काही हरकत नाही. आज तुमच्याकडे नवीन स्वप्न असू शकतं. प्रेज द लॉर्ड. विचार करून बघा, तो वेडा माणूस येशू ख्रिस्ताला भेटला, येशू ख्रिस्ताने शैतान काढले, त्याच्याकडे नवीन स्वप्न आलं, तो प्रचार करू लागला. वाव. ती स्त्री येशू ख्रिस्ताला कुठे भेटली? विहिरीकडे भेटली. तिचे 5 नवरे होते आणि 6व्यासोबत अशीच राहत होती. पण तिला जेव्हा येशू ख्रिस्त भेटले तेव्हा त्याची सगळी लाज गेली. तिने प्रचार केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तरी सुद्धा सन्माननीय व्यक्ती आहात. तुम्हाला प्रचार करण्यासाठी भीती का वाटत आहे? तुम्ही तरी पण वेडे नाही आहात. तुम्ही प्रचार करण्यासाठी भीती का वाटत आहे? का वाटत आहे? बोला, मी घाबरत नाही आहे. माझ्या आतमध्ये निर्भीकतेची आत्मा आहे. आतमध्ये निर्भीकतेची आत्मा आहे. तिचं माझ्या आतमध्ये कोणतंही स्थान नाही आहे. ऐकताय तुम्ही? that's what you do. कारण बक्षीस मिळवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. काय करायचं आहे? बक्षीस मिळवायचं आहे. लढावं लागेल. बक्षीस मिळवायचं तर पुढे जावं लागेल. आणि शेवटचं आहे, नेक्स्ट, लेट अस माइंड द सेम थिंग. एकसारखे विचार ठेवा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण सांगतो की आम्ही पूर्ण भारताकडे पोहोचत आहोत, तर तुम्ही पण सांगता आम्ही काय करत आहोत? पूर्ण भारताकडे पोहोचत आहोत. तुम्ही नाही सांगत पास्टरांचं डोकं खराब झालंय, पूर्ण भारताबरोबर कसं पोहोचणार? तुम्ही असं नाही सांगत. तुम्ही बोलतो पास्टर मी काय करतो? तुम्ही पूर्ण भारतामध्ये पोहोचतात, मी पूर्ण मुंबईपर्यंत पोहोचून दाखवू. नाही की तुम्ही घरी जाऊन झोपता. पास्टरांचं स्वप्न आहे पूर्ण भारतभर पोहोचणं. आता तुमचं पण बनलं पाहिजे. तुमचं पण बनलं झालं पाहिजे. तुमचं एक डोकं असलं पाहिजे. द लॉर्ड. हालेलुया. शेजाऱ्याला बोला, एकसारखं डोकं, एकसारखे विचार, सारखे विचार. लक्षात ठेवा. डोळे कुठे आहेत? डोक्यामध्ये. नाक कुठे आहे? डोक्यामध्ये. कान कुठे आहेत? तोंड कुठे आहे? आतमधले 4 इंद्रिय कुठे आहेत? डोक्यामध्ये. मी तुमचं डोकं आहे तर मीच बघणार आहे. तुमचं काम आहे धावणं. पास्टरांचा अर्थ हाच आहे. पास्टर बघणार आहे, पास्टर ऐकणार आहे, पास्टर ऐकणार आहे. तुमचं काम काय आहे? धावणं. तुम्ही नाही सांगत मी नाही बघितलं कारण तुमच्याकडे डोकं नाही आहे. चर्चसाठी बघणं कोणाचं काम आहे? पास्टरचं. तुमचं काम काय आहे? डोळ्यांनी बघितलं त्याच्यावरती विश्वास करणं आणि ते करणं जे तुम्हाला सांगितलं गेलं आहे करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आपल्या स्वप्नांपर्यंत आला होता आणि तुमच्याकडे आता काय असलं पाहिजे? नवीन स्वप्न. काय असलं पाहिजे? काय असलं पाहिजे? तुम्ही आजारी आला होता आणि तुम्ही बोलता प्रभू जर आज मी योग्य झालो, परपासून मी तुमचा प्रचार करणं सुरू करेन. मी बघतो तुमचे डोळे कसे नाही उघडत. अशा बऱ्याच जणांना जाणतो.
सोबत मी प्रार्थना केली त्यांचा पास्टर, जर मी तुम्हाला आज योग्य केलं, संध्याकाळपर्यंत 20 रॅपसोडी वाटून येईल, संडेला 40 लोक घेऊन येईन, तुझे डोळे उघडतील. उघडले. कारण आंधळे असून पण त्यांचं स्वप्न बदललं होतं. त्याचं स्वप्न आता फक्त डोळे उघडणं नव्हतं, त्याचं स्वप्न होतं आत्म्यांना जिंकणं. तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच जणांची स्वप्न कधी बदलतच नाहीत. त्यांचे डोळे उघडाल, नोकरीवरती परत. त्यांचे पाय सरळ करा, नोकरीवरती परत. प्रमोशन द्या, प्रमोशन चर्चमध्ये प्रमोट होऊन चर्चमध्येच नाही भेटत. काही लोकांना एवढं प्रमोशन झालं, चर्चमध्ये कधी येऊ, 4 महिने चर्चमध्ये नाहीत, हे प्रमोशन आहे. त्यांना समजत नाही की हळूहळू गोष्टी कमी होतात. तुमच्या परमेश्वर तुम्हाला काही देतो तेव्हा परत नाही येत, दुसऱ्यांना तुमच्यापेक्षा जास्त घेणं सुरू करतो. तुमच्या डोळ्याचे तिकडेच बनून राहतं. तुमचं काय होतं, वाढत जातं. तुमचं काय तुम्हाला वाटायला लागतं छोटं. प्रेज द लॉर्ड. हा 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 हात काय शरीराला बोला, बोलवण्यामध्ये धावा, बोलवण्यामध्ये धावा, बक्षीस सचेत बना, बोलवण्याला धावा, बक्षीस सचेत बना। তো আপনার হাতকে তুলেন, ঈশ্বরকে ধন্যবাদ দিতে পারেন। রিন্দা বন্দা কা বলসা মামান টাকারে সাকালারা। ধন্যবাদ তুমি সর্বপ্রথম পবিত্র নামে চাইছি, আমিন, হালেলুয়া। চিৎকার করে বলতে পারেন মহিমা মহিমা। It's my bit, das mass partnership there. Praise the Lord, আমি প্রার্থনা করব। ধন্যবাদ দিচ্ছি ঈশ্বর বেডকে আমি আসার সুযোগ সুবিধা দেওয়ার জন্য। ধন্যবাদ 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 প্রভু। যেমনি আমরা আপনার বাক্য হিসেবে দিয়েছি, তেমনি বাক্য হিসাবে বড় ধরনের ফসল দ্রুত গতিতে আসছে প্রভু যিশুর নামে। ও ধন্যবাদ 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 প্রভু, ধন্যবাদ প্রভু, ধন্যবাদ প্রভু, ধন্যবাদ প্রভু, ধন্যবাদ প্রভু, ধন্যবাদ প্রভু। বেটের উপরে আপনার আশীর্বাদকে আহ্বান করছি, মাল্টিপ্লিকেশনের নিয়মকে বলছি, বেট বাড়ছে, মাল্টিপ্লাই হচ্ছে, প্রভু যিশুর নামে প্রার্থনা চাইছি, আমিন, হালেলুয়া। চিৎকার করতে পারেন মহিমা মহিমা। যদি আপনি কখনো উদ্ধারকে গ্রহণ না করে থাকেন, যদি আপনি কখনো খ্রিস্টকে হৃদয়তে গ্রহণ না করে থাকেন, যদি আপনি কখনো ঈশ্বরের জীবনকে এই অনুভব না করে থাকেন, তো ঈশ্বর আপনার এই শব্দকে বলুন, বলুন, হে প্রভু ঈশ্বর, আমি বিশ্বাস করি ঈশ্বরের পুত্রতে, আমি বিশ্বাস করি তিনি মারা গেছেন আমাকে বাঁচানোর জন্য। ঈশ্বর তাকে মৃত থেকে জীবিত করেছেন, আজ তিনি জীবিত। আমি আমার মুখে স্বীকার করছি, আমার জীবনের প্রভু আজ থেকে, আর তার মধ্যে আমার বিশ্বাসের দ্বারা আমি গ্রহণ করছি আমার হৃদয়তে, আমার আত্মাতে। ধন্যবাদ প্রভু আমার আত্মাকে বাঁচানোর জন্য। এবার আমার কাছে আনন্দ জীবন আছে, এবার আমি ঈশ্বরের একটা সন্তান, আমি একটা নতুন জন্মগ্রহণ করেছি। ধন্যবাদ প্রভু। যদি আপনি এই প্রার্থনাকে এখনই করে থাকেন পাস্টার ক্রিসের সাথে, তো অভিনন্দন, ঈশ্বরের পরিবারে আপনার অভিনন্দন। দাঁড়াবো, আমরা ঈশ্বরকে ধন্যবাদ দেব। পরম পিতা প্রেম, যীশু খ্রিস্টের অনুগ্রহ, পবিত্র আত্মার সহভাগিতা আমাদের সাথে সর্বদা থাকবে প্রভু যীশু খ্রিস্টের নামে, আমেন। কেবল মঙ্গল আর দয়া সর্বদা আমাদের জীবনে নিবাস করবে, আমরা সর্বদা প্রভুর ঘরে নিবাস করব প্রভু যিশুর নামে, আমেন। আনন্দ করুন, বাক্য কাজ করে। और मैंने आपसे कहा था कि हमारा विशेष रीच आउट वर्ल्ड डे होगा। ये सुनिश्चित करो कि आप उसकी योजना बना रहे हैं। ये कुछ महीनों के बाद है, परंतु इतनी विशाल चीज की प्लानिंग करने के लिए लंबा समय लगता है।
हम वास्तविकता संग्रह को लेकर जा रहे हैं पूरे विश्व में। वास्तविकता संग्रह को हर जगह, हर देश में, हर शहर में, हर गांव में, सारी बस्तियों में, ट्रेन्स में, बसेस में, स्कूलों में, हाईवेज पे और बाड़ों में हम परमेश्वर के वचन को हर एक के लिए उपलब्ध करना चाहते हैं और हम इन्हें दे रहे हैं उनकी भाषा में, वो भाषा जो वो अच्छे से समझते हैं। तो उसकी योजना बनाइए और उसका एक भाग बनिए। इसे समझिए, हम अरबों कॉपीज की बात कर रहे हैं पूरे विश्व में। तो बड़ी योजना बनाइए जितनी आप बना सकते हैं। यही मैं आपसे कहूंगा, इतना बड़ा करिए जितना आप बड़ा कर सकते हैं। कितनी कॉपीज आप स्पॉन्सर कर सकते हैं, कितनी कॉपीज ये आपके ऊपर है, आप चुनिए कितनी कॉपीज आप स्पॉन्सर करने वाले हैं। और ये सुनिश्चित है कि हम पूरे विश्व में अरबों कॉपीज ले जा रहे हैं। हम 10 अरब से ज्यादा कॉपीज को देख रहे हैं। हमारे पास बच्चों के लिए है, हमारे पास टीनेजर्स के लिए है, हमारे पास वयस्कों के लिए है और हमारे पास ब्रेल वर्जन्स में भी है। ये बहुत ही विशाल होने वाला है। इसमें से आधी कॉपीज हम प्रिंट करने वाले हैं और आधी कॉपीज डिजिटल फॉर्मेट्स में होगी। पर आप जानते हैं कि डिजिटल फॉर्मेट्स हमेशा इससे ज्यादा हो सकते हैं, तो वो ज्यादा मुश्किल नहीं है। पर वो प्रिंट कॉपी है जिसमें ज्यादा समय लगता है। यही कारण है कि हम अभी शुरुआत कर रहे हैं। सुनिश्चित करो कि आप प्रिंट कॉपी में निवेश कर रहे हैं। ये बहुत जरूरी है सुसमाचार प्रचार के लिए, बहुत जरूरी। तो चलिए इसे करते हैं, चलिए इसे करते हैं परमेश्वर के लिए। तो वो 4 महत्वपूर्ण एक्शंस है जो आप आज और हर रोज करते हैं उस महान और महिमामय दिन तक। पहला है, हर रोज प्रार्थना करिए। जुड़िए हमारे साथ 1 बिलियन मिनट्स प्रेयर मार्च में और यहाँ पर जुड़ने के लिए आप जा सकते हैं 1billionminutes. और हर रोज 15 मिनट प्रार्थना करिए। अपने हर मिनट को विश्व के देशों के लिए और आत्माओं के लिए जोड़ दीजिए। दूसरा, वास्तविकता संग्रह कॉपीज को सारी भाषाओं में और सारी कैटेगरीज में आप स्पॉन्सर करिए भाषा को, स्ट्रीट डिस्ट्रीब्यूशन को और रीच आउट वर्ल्ड डे को। तीसरा है, जुड़ जाओ। रीच आउट वर्ल्ड डे की महान वर्कफोर्स का एक सक्रिय भाग बन जाइए। वास्तविकता संग्रह को डिस्ट्रीब्यूट करने के लिए एक मिशनरी बन जाइए और बहुत सारी सेवाओं में आज ही जुड़ जाइए। चौथा है, जोड़ो। जैसे आप जुड़े हैं, आप अपने मित्रों को, परिवारों को, सहकर्मियों को, संस्थानों को हमारे साथ पार्टनर बनने के लिए जोड़ देते हैं ताकि हम वास्तविकता को पूरे विश्व में ले जाए। ये है वास्तविकता संग्रह को पृथ्वी के छोर तक ले जाना। रीच आउट वर्ल्ड की और अधिक जानकारी के लिए आप हमें नीचे दिए गए नंबरों पे कॉल कर सकते हैं या विजिट करें www.reachoutworld.org।